हॅलो फ्युचर डॉक्टर्स. नीटच्या परीक्षेला आता फक्त काही दिवस उरलेत आणि तुम्हाला माहिती आहे की गेल्या जर 6 वर्षाचं आपण जर प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केलं तर 60 to 70% क्वेश्चन्स हे आपण त्याचे टॉपिक्स आयडेंटिफाय करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केमिस्ट्री आणि फिजिक्सचे सर्वात जास्त विचारले जाणारे टॉपिक्सचं नावं सांगणार आहे, जे शेवटच्या दिवसात नक्की करायचे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हे नोट्स तुमचे मार्क्स नक्कीच वाढवतील. ठीक आहे, चला तर मग बघू. बघा, आपण एक पीडीएफ बनवलेली आहे, नीट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालिसिस गाईड याचं नाव दिलेलं आहे आपण. याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 2019 पासून तर 25 पर्यंतचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला अनालिसिस करायचे आहेत. आणि अनालिसिस केल्यानंतर कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत आणि सगळ्यात या शेवटच्या दिवसांमध्ये राहिलेल्या 10-12 दिवसांमध्ये आपल्याला कुठले टॉपिक्स करायचे आपण बघणार आहेत. तर त्याच्यामध्ये बघा, पहिलं जे दिलेलं आहे तुम्हाला, पहिला जो आहे तुमचा केमिस्ट्रीचं दिलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये चॅप्टर वाईज जर वेटेज बघितलं तर सगळ्यात जास्त वेटेज जर तुम्हाला असेल तर थर्मोडायनामिक या चॅप्टर मध्ये. कारण का, जर हा ग्राफ बघितला तर थर्मोडायनामिक मध्ये जास्त दिलेले आहेत. म्हणजेच काय, तुम्हाला थर्मोडायनामिक सोडून चालणार नाही. तुम्हाला थर्मोडायनामिकचा आधी काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर तुमचं ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम. आता ऑर्गॅनिक रिॲक्शन मेकॅनिझम याचा आपण युट्यूबला टाकलेला आहे व्हिडिओ. टोटल 35 रिॲक्शन्स आपण केलेले आहेत. किती? 35 रिॲक्शन्स. हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मग केमिकल इक्विलिब्रियम, केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग पण इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तुमच्यासाठी, कारण याच्यावर भरपूर क्वेश्चन्स असतात. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये लिमिटेड टॉपिक असतात, कार्बोनिल मध्ये लिमिटेड. काय आता कायनेटिक्स आणि सोल्युशन याच्यावर कसं असतंय की लिमिटेड टॉपिक वर क्वेश्चन्स असतात. लिमिटेड टॉपिक्स. आता लिमिटेड टॉपिक्स म्हणजे काय, ते तुमचं फर्स्ट ऑर्डर असेल, ठीक आहे, हाफ लाईफ पिरियड असेल, हाफ लाईफ पिरियड या टॉपिकवर तुम्हाला तो क्वेश्चन दिलेला असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही पुढे गेले, आता दुसरं जे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये बघा, मस्ट नो टॉपिक्स मध्ये तुम्हाला काय असेल, याच्यामध्ये सगळ्यात मस्ट नो टॉपिक म्हणजे काय, रिएक्शन मेकॅनिझम. मग त्याच्यामध्ये तुमचं SN1 आली, SN2 आली, E1 E2 आली, ऍडिशन आली, एलिमिनेशन, रिएक्शन इंटरमिजिएट, कार्बोकटायन्स आणि फ्री रॅडिकल्स आणि कार्बोनेट्स. जर तुम्हाला करायचं असेल तर हा टॉपिक इम्पॉर्टंट करून जा, कारण मॅक्झिमम मार्क्स मिळून जातील. काय होऊन जातील, मॅक्झिमम मार्क्स त्याच्यामध्ये मिळतील. त्याच्यानंतर जर कार्बोनिल कंपाऊंडचा विचार केला तर याच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन आणि न्यूक्लियोफिलिक ऍडिशन. हा सगळ्यात इम्पॉर्टंट ए रिएक्शन, या 3 रिएक्शन तुम्हाला करायचे. पहिली अल्डोल, कॅनिझारो आणि क्लेमेन्सन्स रिडक्शन. या रिएक्शन तुम्हाला करूनच जायचे, कारण याच्यामधनं अल्डोल जी रिएक्शन आहे, कुठली म्हणतोय मी, अल्डोल जी आहे तिच्यावर क्वेश्चन 100% येतो. कसा की ते काय येतो, 100% त्याच्यावर क्वेश्चन असतो. म्हणून तुम्हाला अल्डोलची करून जायची. अमाइन्स मध्ये जास्त काही नाही, ही गॅब्रियल थॅलामाइडची रिएक्शन आहे, ऑपन डिग्रेडेशन, ती तुम्हाला करायची आहे. आणि हा टॉपिक क्लासिफिकेशन ऑफ अँड बेसिसिटी ऑर्डर तुम्हाला अमाइनची करून जायची. करेक्ट. त्याच्यानंतर आपण येणार आहेत हाय व्हॅल्यू मध्ये. हे 3 टॉपिक दिलेले आहेत. पहिला हॅलो अल्केन्स आहे, हॅलो ऍडिन्स मध्ये. याच्यामध्ये तुम्हाला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनचे रिएक्शन करायचे आहेत, त्यांची रिएक्टिव्हिटी ऑर्डर बघायची आहे. आणि ग्रिग्नार्ड रिएजन आपण RMGX वापरतो. कुठला वापरतो, आमचा RMGX. हा पण एक तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, हे झाले. त्याच्यानंतर हायड्रोकार्बन मध्ये काय करायचंय बघा, मार्कोनिकॉक्स रूल वापरायचा आहे. आणि ही ओझोनोलिसिसची रिएक्शन तुम्हाला 100% काय करायची आहे, कारण याच्यामध्ये O3 दिलेला असतो, ZN दिलेला असतो आणि S2 दिलेला असतो. आणि तुम्हाला काय असतो, ओझोनोलिसिस रिएक्शन ही करावं लागते. करेक्ट. त्याच्यानंतर तुम्हाला अरोमॅटिसिटीवर येतो की एखादा कंपाऊंड अरोमॅटिक आहे, नॉन अरोमॅटिक आहे, हे तुम्हाला त्याच्यामध्ये सांगायचं. त्याच्यानंतर हे IUPAC आणि बेसिक्स, याच्यामध्ये हे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट सगळे तुमच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. हे झालं आपलं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा टॉपिक. बघा, फिजिकल झालं, ऑर्गॅनिक झालं. आता बघू पुढे. आता इनऑर्गॅनिक मध्ये काय करायचं. इनऑर्गॅनिक साठी तुम्हाला NCERT इज बायबल. म्हणजे NCERTचं तुम्हाला काय करायचंय, इनऑर्गॅनिक साठी लाईन बाय लाईन रीड करायचंय. लाईन बाय लाईन काय करायचंय, रीड करायचंय. मग त्याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग मध्ये कुठलं कुठलं येणार, VSFR थेरी येईल, बरोबर, हायब्रिडायझेशन येईल. MOT वर डायग्राम बेस्ड क्वेश्चन असतो. काय असतो, डायग्राम बेस्ड क्वेश्चन. बॉन्ड ऑर्डर आणि डायपोल मुवमेंट, याच्यावर तुम्हाला बॉन्ड ऑर्डर कॅल्क्युलेट करावं लागतील. डायपोल मुवमेंट विचारतील किंवा रेझोनन्स स्ट्रक्चर दिलेलं असेल. ठीक आहे. सो हे केमिकल बॉन्डिंग इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, ते करून जावा. त्याच्यानंतर आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन मध्ये जनरली जास्त काही नाही, तुम्हाला एखाद्या कोऑर्डिनेटेड कंपाऊंडचा IUPAC नेम विचारतील. त्याच्यामध्ये मग CFT असेल किंवा स्प्लिटिंगच्या एनर्जीवर तुम्हाला CFAC, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. आणि ऑब्विसली EAN रूलवर तर 100% क्वेश्चन असणार आहे तुमचा. करेक्ट.
हे झालं. त्याच्यानंतर पी ब्लॉक मध्ये काय असतात, बाकी काही नाही. पी ब्लॉक मध्ये याचे ऑक्झाइड्स करून जा, नायट्रोजन सल्फर फ्लोराईड याचे स्ट्रक्चर पण पाठ करा. काय करा, स्ट्रक्चर पण करा. ऑक्साईड झाले, इंटर हॅलोजन कंपाऊंड्स पण करून द्या. हा, आता डी आणि एफ ब्लॉक मध्ये काय सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे मॅग्नेटिक मुवमेंट. हा, हे तुम्हाला करायचे आणि लॅन्थोनाइट कॉन्ट्रॅक्शन वगैरे वाचून जा, त्याच्यावर एक बेसिक क्वेश्चन येऊ शकतो. हे झालं एस ब्लॉक एलिमेंट. याच्यामध्ये अनोमलीज, बिहेवियर आणि डायगोनल रिलेशनशिप वर तुम्हाला क्वेश्चन येईल. आता मेटलर्जीचं जर बघितलं तर हे जे काय आहे इलिंगम डायग्राम, हा इम्पॉर्टंट टॉपिक हा काय आहे तुमचा इम्पॉर्टंट टॉपिक दिलेला आहे. या इम्पॉर्टंट टॉपिक वर तुम्हाला जास्त क्वेश्चन येतील, म्हणून या इलिंगम डायग्रामला तर 100% करून जायचे, याला सोडायचं नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहेत आता परत आता ग्राफ बघितलं होतं, तर आपण इकडे आल्यानंतर काय बघा थर्मोडायनामिक मध्ये डेल्टा जी एस डेल्टा कॅल्क्युलेशन हा एस लॉ तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. स्पॉन्टेनिटीचा कंटिंजंट लक्षात घ्यायचं, डेल्टा एस ग्रेटर दॅन 0 लेस दॅन 0 इज इक्वल टू 0 त्या व्हॅल्यू तुम्हाला ठेवायचे. गिव्स एनर्जी, त्याच्यानंतर इक्विलिब्रियम लिंक या तुम्हाला ठेवायचे. केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बघा हे कन्व्हर्जन तुम्हाला माहिती आहे, आणि सगळ्यात जास्त ले चॅट्रेल प्रिन्सिपल हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येईल. आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा, याच्यावर सुद्धा तुम्हाला अल्फाचा जो काही फॉर्म्युला आहे त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये नस्ट इक्वेशन असते, ईएमएफ कॅल्क्युलेशन्स आणि कोल्ड्रस लॉ आणि फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलिसिस, हे याच्यावर क्वेश्चन येईल. आता हा याच्यात मिनिमम केमिकल कायनेटिक जर बघितला तर याच्यामध्ये फक्त याच्यावर क्वेश्चन होतो हाफ लाईफ पिरियडवर 100% क्वेश्चन असतो. काय असतं, हाफ लाईफ वर 100% क्वेश्चन असतो, म्हणून तो केमिकल कायनेटिक्स करून जा. आणि फर्स्ट आणि सेकंड ऑर्डरचे जे इक्वेशन्स आहेत ते पण 100% करून जा, कारण त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त केमिकल कायनेटिक्स मधून काही येणार नाही. त्याच्यानंतर सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी जर कोलिगेटिव्ह मध्ये बघितलं तर रॉल्सला इम्पॉर्टंट आहे, ऑस्मोटिक प्रेशर इम्पॉर्टंट आहे. याच्याकडे पाय इज इक्वल टू CRT हा एक फॉर्म्युला आहे, तो करून जावा. आणि हा राउल्स लॉ आहे, याच्यावर 100% क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. हे झालं. त्याच्यानंतर मोल कन्सेप्ट आणि स्टायचोमेट्री जर बघितली तर लिमिटिंग एजंट आहे, कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे. याच्यामध्ये मोलॅलिटी असेल किंवा अँड मोलॅरिटी याच्यावर न्यूमेरिकल क्वेश्चन येऊ शकतात तुम्हाला. ठीक आहे, हा एक लक्षात ठेवा. आता बघा आपण फिजिकल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक फिजिकलचे सगळे इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करून झाले, हे तुम्हाला येणाऱ्या शेवटच्या दिवसामध्ये करायचे. कळलं? त्याच्यानंतर पुढे जाऊ. आता फिजिक्स मध्ये बघा, फिजिक्स मध्ये पण बघा सगळ्यात आधी करंट इलेक्ट्रिसिटी आलंय, म्हणजे सगळ्यात वेटेज वाला टॉपिक इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, मुव्हिंग चार्जेस आहेत. आणि मग वरती कसं जाते हे कमी लो टॉपिक्स वाले टॉपिक्स येऊन जातात. ठीक आहे, त्याच्यात पण आपण बघणार आहे. आता बघा इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये काय करायचंय तुम्हाला, तो कुलम्स लॉ वगैरे बघायचा आहे, इलेक्ट्रिक फील्ड पोटेन्शियल बघायचं आहे, गेज लॉ बघायचं आहे, कॅपॅसिटर आणि सिरीज आणि पॅरलल हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर तुम्हाला येतील. त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये किर्चॉफ्स लॉ, जर नेटचा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आवड फिजिक्स मधला जर सगळ्यात आवडता टॉपिक असेल तर किर्चॉफ्स लॉ आहे, म्हणून तो तुम्हाला करून जायचं. ठीक आहे, या ड्रिफ्ट वेलोसिटीवर एक क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून ते करून जावा, हे बाकी काही नाही. त्याच्यानंतर मुव्हिंग चार्जेस आणि मॅग्नेटिझम मध्ये हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, बायो सर्वट आणि एम्पियर्स लॉ. याच्यावर 100% क्वेश्चन असतो. काय असतो याच्यावर 100% क्वेश्चन असतो, ते करून जावा. EMI मध्ये हे टॉपिक्स आहेत छोटे छोटे, हे एवढे करायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर लॉज ऑफ मोशन मध्ये पण जास्त काही नाही. हा, आता रोटेशनल मोशन मध्ये तुम्हाला टॉर्क वर आणि मोमेंट ऑफ इनर्शियावर हे करून जायचंय, म्हणून हे पण एक इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, हे तुम्हाला करायचंय. वर्क एनर्जी मध्ये हे वाचून घ्या. आणि ऑसिलेशन्स आणि वेव्ह मध्ये हे SHM इक्वेशन जे आहे हे इम्पॉर्टंट आहे, हे काय आहे इम्पॉर्टंट आहे. तर बघा अशा पद्धतीने मी सगळे तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक सांगतोय, हे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अनालिसिसच्या बेसिसवर आपण डिफाईन केलेलं आहे. सो तुम्हाला हे टॉपिक्स करायचेच आहेत 100%. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघणार. त्याच्यानंतर बघा रे ऑप्टिक्स मध्ये मिरर आणि लेन्सेसचे जे फॉर्म्युले ते करून ठेवा, प्रिझम डिस्पर्शन असेल, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट असतील ते करून ठेवा. मॉडर्न फिजिक्स मध्ये जर बघितलं तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे, तुमचा डी ऑब्लिक वेव्हलेंथ आहे, न्यूक्लिअर रिएक्शन्स आहेत, याच्यावर न्यूक्लिअर रेडिओ तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ह्याच्यावर क्वेश्चन्स येऊ शकतात. ठीक आहे, वेव्ह ऑप्टिक्स बघितलं तर डिफ्रॅक्शन आहे, यंग डबल स्लिटले कोहेरंट सोर्सेसचे आहेत. त्याच्यानंतर हे आहे थर्मोडायनामिक मध्ये तुमचं झिरोथ लॉ वगैरे आला. हा, कार्नोट इंजिन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर क्वेश्चन येतो, ते करून ठेवा. ठीक आहे, म्हणजे 4 ते 6 क्वेश्चन तुम्हाला थर्मोडायनामिक मध्ये येणार, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग सेमीकंडक्टर मध्ये तुम्हाला लॉजिक गेट करायचं आहे, झिनोट डायट करून ठेवा, याच्यामधनं पण 1-2 क्वेश्चन 100% येतात. कायनेटिक थेरी मध्ये RMS आणि ऍव्हरेज मध्ये याच्यावर थोडंफार 2-3 क्वेश्चन येऊ शकतात, म्हणजे RMS ची व्हॅल्यू वगैरे कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला ते सांगतील. थर्मल एक्सपान्सन करून ठेवा आणि न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग हा पण एक टॉपिक करून ठेवा. हे बघा आपण सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे टॉपिक पाहतोय, म्हणजे जे रिपीटेड झालेले, सो तुम्हाला हे मस्ट आहेत, हे तुम्हाला करायचेच आहे. कळलं?
नेक्स्ट आता बघा, शेवटच्या 3 दिवसात तुम्हाला काय काय करायचं तर ते लक्षात घ्या. तुम्हाला ऑर्गॅनिक मध्ये या सगळ्या रिएक्शन्स करायचे आहेत. अल्डोल झालं, कॅनिझारो झालं, कोलबेस झाली, सॅनमेर झाली. याचा व्हिडिओ आपण युट्यूबला टाकलेला आहे. मस्ट वॉच. काय मस्ट वॉच. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, फॉर्म्युला शीट जी तुम्ही फॉर्म्युला शीट्स बनवली असतील वर्षभर त्या या सगळ्या चॅप्टरची फॉर्म्युला शीट्स तुम्हाला काय करायची, रीड करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉल्व प्रिव्हियस इयर टॉपिक वाईज. आता ही जी पीडीएफ आहे, ही पीडीएफ तुम्ही एकदा काय करा, लिहून काढा किंवा हिची झेरॉक्स घ्या. तुम्हाला जर ही पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये पीडीएफ असं टाईप करा, मी तुम्हाला ही पीडीएफ पाठवून देईल. तर हिचे काय करायचे, 3 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे करायचे. आणि आपण जसं आपण आधी पीडीएफ मध्ये बघितलं की तुम्हाला इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे लाईन बाय लाईन रीड करायचे, म्हणून ते करा. कारण एनसीईआरटी मधनं 100% येतील. त्याच्यामध्ये टेबल बघा, प्रॉपर्टी बघा, आणि ज्या रिएक्शनचे बॉक्स असतील ते तुम्हाला पाहिजे. आता तुम्हाला काय करायचं नाही तर नवीन चॅप्टर चालू करू नका. ठीक आहे. हे बाकीचे बघू नका. सर्व्हिस केमिस्ट्री, लेंथी फिजिक्स डेरिव्हेटिव्ह पाहू नका. ठीक आहे. क्वांटम मेकॅनिकल वगैरे ते जाऊ नका. आणि लो वेटेजच्या टॉपिकला सध्या अवॉइड करा. या लास्ट 3 दिवसामध्ये तुम्हाला ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. या 4 गोष्टी सोडून बाकीचं काही करू नका. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, आता आपल्याला काय, आपण हे सगळं बघितलं. तुम्हाला पहिले एनसीईआरटी करायची इनऑर्गॅनिक साठी, फॉर्म्युला शीट फिजिक्स साठी आणि केमिस्ट्री साठी, नेम रिएक्शन ऑर्गॅनिक साठी, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ओव्हर द न्यू चॅप्टर्स. नवीन चॅप्टर करायचे नाही, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. कळते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन मध्ये पीडीएफ असं टाईप करा, ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. ओके. बेस्ट ऑफ लक. बाय.